आणि या घडीची अत्यंत महत्त्वाची बातमी येते आहे। बसपा देशभरामध्ये कुठेही काँग्रेसची आघाडी करणार नाही ही बातमी आहे। मायावती यांनी हे स्पष्ट केलेलं आहे। काँग्रेसची युती करायला मायावतींनी स्पष्ट नकार दिलेला आहे। त्यामुळे बसपा कुठेही काँग्रेसची आघाडी करणार नाहीये, देशभरात कुठेही ही आघाडी होणार नाही असं मायावतींनी स्पष्ट केलेलं आहे। काँग्रेसची युती करायला मायावतींनी स्पष्ट नकार दिलेला आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे। अनेक घडामोडी, राजकीय घडामोडी घडणार आहेत। यानंतर आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रशांत, खूप मोठा निर्णय, बरोबर, मोठा निर्णय आहे। खास करून जर बघितलं, मायावती जे आहेत बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा त्यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि खास करून त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही उत्तर प्रदेश असो किंवा मग इतर कुठल्याही राज्यांमध्ये आम्ही आघाडी करणार नाही। ज्या पद्धतीने चर्चा होती की पंजाबमध्ये 3 जागांवरती बहुजन समाज पक्ष उमेदवार लढवणार आहे काँग्रेस सोबत, दिल्लीमध्ये काही पक्षासोबत आघाडी करणं अशी चर्चा होती, राजस्थानमध्ये ही चर्चा होती, पण या सर्व याच्या स्पष्टपणे भूमिका घेतली मायावती यांनी। त्यांनी स्पष्ट म्हटलंय की आम्ही कुठेच काँग्रेससोबत आघाडी करणार नाही। हा मोठा निर्णय मानला जातो कारण की ज्या पद्धतीने काँग्रेसची नक्की। पण प्रशांत, मग राजकीय समीकरण कशी बदलतील? काँग्रेसला फटका फायदा, मायावती यांना फटका फायदा कसं बघायला हवं? नाही, खास करून जर बघितलं ज्या पद्धतीने समाजवादी पक्ष आणि मायावतींनी जी आघाडी केलेली आहे त्यामुळे आणि त्यासोबत काँग्रेसचीही विचारधारा जुळली आहे। कारण की ज्या पद्धतीने काँग्रेस काय होत होती, यावेळी काँग्रेस आणि समाजवादी पक्षांनी आघाडी केली होती त्यावेळेस काँग्रेसचे वोट ट्रान्सफर समाजवादी पक्षाला होत नव्हते, पण आता त्यावेळेस ऑथेंटिकपणे असं चर्चा आहे की काँग्रेसचे उमेदवार राहतील, जे भारतीय जनता पक्षाचे मतं असतात ते मतं काँग्रेसला मिळतील। कारण की एक जे जातीचं समीकरण आहे उत्तर प्रदेशामध्ये, पंजाबमध्ये, त्यामध्ये एक गठ्ठा मतदान असतं, जसं एक विशिष्ट समाजाचं, ते समाज त्या समाजात नेहमी साधारणतः काँग्रेसला मतदान करणार। गेल्या शेकडो वर्षांमध्ये साधारणतः गेल्या 50 वर्षांमध्ये जर बघितलं आपण ते फक्त काँग्रेसने मतदान करायचे, पण आता भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असेल आणि काँग्रेसचा उमेदवार असेल तर ते संपूर्ण वोट भारतीय जनता पक्षाला जायचं। त्यामुळे आता हे ऑथेंटिक पद्धतीचं असं म्हणता येईल की टिकटॅक टाईपचं आघाडी आहे, जिथे काँग्रेसचा उमेदवार ताकदवर आहे तिथे बीएसपीचा उमेदवार हा दुर्बळ मिळेल, जिथे बीएसपीचा उमेदवार ताकदवर आहे तिथे काँग्रेसचा उमेदवार हा दुर्बळ मिळेल। अशा प्रकारचा अलायन्स सध्या राहणार आहे। नक्की नक्की, धन्यवाद प्रशांत माहिती दिल्याबद्दल।